आणि आता बघूया दुपारच्या 100 बातम्या। राज्यातील 29 महापालिकांमधील महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आली। यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसीसाठी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गातून 17 महापौर होणार आहेत। राज्यातील 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर होणार आहे। 8 पैकी जळगाव, चंद्रपूर, अकोला आणि अहिल्यानगरचं महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गातून महापौर होणार आहे। पनवेल, उल्हासनगर, कोल्हापूर आणि इचलकरंजीचं महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या महापालिकांमध्ये कोणाला महापौरपदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कल्याण डोंबिवलीचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीचं महापौर कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज्यातील 3 महानगरपालिकांमधील महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ठाणे, जालना आणि लातूरमध्ये महिला महापौर होणार आहे। राज्यात 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नांदेड, नागपूर, नाशिक, मालेगाव आणि धुळ्यामध्ये महिला महापौर होणार आहेत। तर इकडे भिवंडी, पिंपरी चिंचवड, वसई विरार, सांगलीचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। तर सोलापूर, परभणी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गातून महापौर होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतलेला आहे। खुल्या प्रवर्गाला आरक्षण जाहीर झाल्यामुळे हा आक्षेप घेण्यात आला आहे। जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे गटनेतेपदी विष्णू भंगाळ यांची निवड करण्यात आलेली आहे। तर उपगटनेतेपदी प्रतिभा देशमुख आणि प्रतोदपदी दिलीप पोकळे यांची एकमताने निवड झाली आहे। जळगाव महापालिकेत भाजपाच्या गटनेतेपदी प्रकाश बालानी, उपगटनेतेपदी नितीन बर्डे यांची निवड, तर प्रतोदपदी चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे। सर्व नगरसेवकांनी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या घेतलेल्या भेटीनंतर गटनेतेपदी प्रकाश बालानी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची निवड झालेली आहे। या निवडीनंतर शहरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद साजरा केलेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाने महापालिकेत 27 जागा जिंकत सर्वाधिक ताकद सिद्ध केली आहे। अमरावती महानगरपालिकेत युवा स्वाभिमान पार्टीच्या गटनेतेपदी ज्ञानेश्वर उर्फ नाना आमले यांची निवड करण्यात आलेली आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या कोर कमिटी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। रवी राणा यांनी त्यांचं अभिनंदन केलंय, तर सर्व नगरसेवकांना एकजुटीने काम करण्याच्या सूचनाही दिल्या। कोल्हापुरात शिवसेनेने महापौर पद भूषवावं, शहरात बॅनर्स लावलेल्या बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती, शिवसेनेचा महापौर होणार असे फलक आमदार राजेश क्षीरसागर यांनी लावलेत। महायुतीमधून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी क्षीरसागर आक्रमक झाले। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये 796 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेतील सर्वाधिक 104 तर भाजपाच्या 4 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे। याबरोबरच काँग्रेसच्या 58 आणि शिवसेना उभाटाच्या 53 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली। मुंबईतल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। काल नोंदणी दरम्यान सरिता म्हस्के गैरहजर असल्यामुळे नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा होती। रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोसमधून याबाबत माहिती दिलेली आहे। तिसऱ्या मुंबईसाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। तर महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। अब्दुल सत्तार यांना कोर्टाने मोठा दिलासा दिलेल्या आमदार निधीमधून रुग्णवाहिका वाटपाचे आरोप फेटाळत सिल्लोड या ठिकाणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला आहे। मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलंय। माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलंय। यामध्ये 7 तारखेनंतर पुढची टिकटिक बंद करतो, यापुढे तुला वरील कोणताही नेता फोन करणार नाही, हा बाळाभाऊचा शब्द आहे, अशी टीका देखील त्यांनी केली। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना फोन केला। यामध्ये त्यांनी ई-केवायसी होत नसल्याने
जिल्ह्यातील महिला लाभार्थी वंचित असल्याची तक्रार मांडली आहे. मराठा समाजातील डुप्लिकेट ओबीसी हे बनावट सर्टिफिकेट घेऊन ओबीसी बनत असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केलेलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावरती जोरदार टीका झाली होती. मात्र या वक्तव्यावरती सक्षणा सलगर ठाम असून मी हे वक्तव्य गरीब मराठा समाजासाठी नाही तर दांडग्या मराठा समाजासाठी केलंय असं स्पष्ट केलं. जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान पाचोरा तालुक्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसलाय. भाजपाच्या शेकडो पदाधिकारी आणि तरुणांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतला वाद वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हाधिकारी भुसावळमध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळेला कुठल्याही नगराध्यक्षांकडून नगरपालिका स्थलांतर करण्याला विरोध करण्यात आलेला आहे. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने 115 पैकी 70 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय. महापौर निवडीपूर्वी नगरसेवक फुटू नयेत यासाठी भव्याने गट स्थापन करत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची गटनेतेपदी निवड केलेली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी विरारमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन हा निर्णय घेतलाय. शेवटी एक टीमवर्क असते. माझं एकट्याचं यश नसून हे माझ्या सर्व आम्ही एकत्रित माझ्याकडे आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे काम केलं आणि त्याच्यामुळे यश मिळालं. आमचं नेतृत्व जे आम्हाला साथ होती त्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळू शकलेलं आहे. त्याच्यामुळे हे सर्व यश मी सामूहिक आमचं जे काम केलेलं आम्ही टीम एफर्ट्स म्हणतात त्याला, तर ते केलेलं त्यांना देईन मी. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी आपण पुण्यामधून बघूया. पुणे महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेलं आणि या महापालिकेमध्ये भाजपाला बहुमत मिळाल्यामुळे त्यांच्याच पक्षाचा महापौर होणारे जवळपास निश्चित मानलं जात आहे. दरम्यान भाजपामध्ये सध्या स्वरदा बापट, मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे यांच्या नावाची चर्चा आहे आणि अशामध्येच भाजप नेमकी कोणाला संधी देतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तर पुण्यात महापौर पदासाठी कोण दावेदार आहेत आपण बघूया. पुण्यामध्ये महापौर पदासाठी दावेदार जे आहेत ते रंजना टिळेकर तसंच निवेदिता एकबोटे यांची सुद्धा नावं समोर येत आहेत. रंजना टिळेकर आणि निवेदिता एकबोटे यांची नावं सध्या महापौर पदासाठी दावेदार असल्याचं बोललं जाते. पुण्यामध्ये कोणती कोणती नावं आहेत तर स्वरदा बापट भाजपाकडून आहेत, मंजुषा नागपुरे तसंच वर्षा तापकीर, मानसी देशपांडे ही नावं सध्या पुण्यामध्ये महापौर पदाच्या दावेदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर पुणे महापौर पदाच्या शर्यतीत ऐश्वर्या पठारेंचं नाव चर्चेत आहे आणि ऐश्वर्या यांचे सासरे पठारे हे पवारांच्या एनसीपीचे आमदार आहेत. त्यामुळे पुणे महापौर पदाच्या शर्यतीमध्ये ऐश्वर्या पठारे यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. ऐश्वर्या पठारे यांचे सासरे हे पवारांच्या एनसीपीचे आमदार आहेत. तर पुण्यातील महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आणि तब्बल 4 वर्षानंतर नवीन महापौरांचा यामध्ये प्रवेश होणार आहे. या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. या दरम्यानच या महापौर बंगल्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी. ही सगळी दृश्य आपण बघतोय ती महापौर निवासस्थानाची सगळी दृश्य आहेत. खरं तर मागचा काही काळ हा बंगला बंद होता. पुण्यातील महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तब्बल 4 वर्षानंतर नवीन महापौरांचा या घरामध्ये प्रवेश होतो आणि या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरण सध्या केलं जातंय. तिकडचीच आपण ही सगळी दृश्य बघतोय. पुण्यामध्ये महापौर नेमका कोण होणार याची एकीकडे उत्सुकता आणि दुसरीकडे आपण बघतोय महापौरांचा जो बंगला आहे तो आता दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे. राज्यभरातील 29 महानगरपालिकेचा निकाल नुकताच आला. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपनं घवघवीत यश मिळवलं. पण आता प्रश्न पडतोय तो पुण्याचा महापौर नेमका कोण होणार. पण महापौर पदावर कुणीही बसो त्याआधी पुण्यातल्या या घोले रोडचा जो महापौर बंगला आहे तो आता नव्या महापौरांच्या स्वागतासाठी तयार होताना दिसतोय, सज्ज होताना दिसतोय. माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं ना, पुण्यातल्या महापौरांचं निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान आहे. पुण्याचे जे कोणी महापौर असतात ते गेल्या अनेक वर्षांपासून या निवासस्थानात वास्तव्यास असतात आणि आता थोड्याच दिवसात नवे महापौर या पुण्यनगरीला मिळतील आणि त्यामुळे गेले 5 ते 6 वर्ष हा बंगला बंद होता. महापालिका
अस्तित्वात नव्हती, त्यामुळे महापौर नव्हते आणि म्हणून आता या बंगल्याची डागडुजी जी आहे ती महापौर बंगल्याची डागडुजी प्रशासनाकडून करण्यात येते. कलर काम सुरू आहे, रिन्युएशन जे आहे ते या बंगल्याचं केलं जाते, इंटेरियरचं काम सुरू आहे. आतून बाहेरून हा बंगला चकाचक केला जातोय. का तर नवीन महापौरांना सगळा जो बंगला आहे जसा तसा आधी जसा होता तसा मिळावा. खरं तर महापौर बंगला हा पुण्यातल्या या घोले पाटील रोडवरती आहे. अगदी शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या बाजूला गेल्या अनेक वर्षापासून हा महापौराचा बंगला आहे. 2017 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस मुक्ता टिळक असतील किंवा त्यानंतर आत्ताचे जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना याच बंगल्यात वास्तव्यास होते. त्यांचं बंगला इथे शासकीय निवासस्थान आहे, ऑफिस जे कार्यालय असतं महापौरांचं ते देखील या बंगल्यात आहे आणि त्या सगळ्याची डागडुजी आता प्रशासनाकडून केली जाते. अवघ्या आज महापौर आरक्षणाचं सोडत जे आहे ते निघेल आणि पुण्याचा महापौर नेमका कोण होणार हा प्रश्न लवकरच उत्तरी मिळेल या प्रश्नाचं. पण त्याआधीच महापौर ठरण्याच्या आधी हा महापौर बंगला आता हळूहळू तयार होताना दिसतोय. जी कामं पेंडिंग आहेत ती कामं केली जात आहेत आणि जे नवे महापौर शपथ घेतील महापौर पदासाठी ते याच बंगल्यात जो महापौर निवासस्थान आहे शासकीय निवासस्थान तिथं वास्तव्यास येतील आणि त्यासाठीच आता हे सगळ्या बंगल्याची डागडुजी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. चला पुण्यामधून आता आपण पिंपरी चिंचवडमध्ये जाऊया. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सलग दुसऱ्यांदा सत्ता आलेली आहे. भाजपाचे सर्वाधिक 84 नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामुळे भाजपाचा महापौर होणार असल्याचं निश्चित आहे. दुसरीकडे भाजपाच्या विजयी नगरसेवकांनी आपापल्या नेत्यांकडे लॉबिंग देखील सुरू केलेलं आहे. महापालिका निवडणूक निकालाआधीच बिनविरोध निवडून आलेल्या सुप्रिया चांदगुडे, स्नेहा कलाटे आणि सारिका गायकवाडांचं नाव सध्या चर्चेत आहे. तर दुसरीकडे पुरुष उमेदवारांपैकी शत्रुघ्न काटे आणि बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगेंचं सुद्धा नाव सध्या चर्चेत आहे.